नमस्कार. आज आपण मुगापासून साधी सोपी अशी रेसिपी बनवून घेणार आहोत. बऱ्याचदा प्रश्न पडतो भाजीला बनवायचं काय? तर आज आपण मुगाचं मेदगं बनवून घेणार आहोत. तर मस्त गरमागरम हे मुगाचं मेदगं गरमागरम भाकरी, चपाती, भात यासोबत खाऊ शकता. अतिशय चविष्ट असं हे मुगाचं मेदगं बनून तयार होतं काहीच मिनिटांमध्ये झटपट. मुगाचं मेदगं बनवण्यासाठी इथे मी जवळपास अर्धी वाटी मूग घेतलेले आहेत. मूग हे स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायचे आणि मग त्याला भाजून घ्यायचे. तर इथे भाजत असताना मूग हे साधारणपणे लालसर रंगावर भाजायचे. आता मूग का भाजायचे? कारण की मूग भाजल्यामुळे खमंग असा हा चवीला मूग तयार होतो. बऱ्याचदा आपल्या घरामध्ये भाजीला काही नसतं पण कडधान्य असतात आणि कडधान्य जरी असले तरी ते आपण भिजत घालायचे विसरतो. अशा वेळेस जर मूग असतील ना तर अशा प्रकारे मुगाचं मेदगं एकदा नक्की बनवून बघा. तर मुगाचं मेदगं हे दोन प्रकारे बनवलं जातं. एक तर मुगाचं मेदगं हिरव्या मिरचीमध्ये बनवलं जातं आणि दुसरं म्हणजे लाल मसाल्यामध्ये. आता हे मुगाचं मेदगं बनवत असताना आपल्याला कुठेही वाटणाचा वापर करायचा नाही. तुम्ही पाहू शकता मूग खूप छान असे लालसर रंगावरती भाजून तयार झालेले आहेत. याला आता आपण काढून घेणार आहोत. आता मुगाचं मेदगं झटपट बनवायचं असेल तर भाजून घेतलेले मूग पुन्हा कुकरला शिजवून घ्यायचे आणि मग फोडणी द्यायची असा प्रकार करायचा नाही. वेळ जर वाचवायचा असेल आणि झटपट बनवायचं असेल आणि चविष्ट असं हे मुगाचं मेदगं बनवायचं असेल तर इथे आपण कुकरचा वापर करणार आहोत. तर कुकरमध्ये जवळपास 1.5 ते 2 चमचे आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे. तेल छान गरम झालं की यामध्ये आपण घालून घेणार आहोत कांदा. आता इथे मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे आणि याला डायरेक्टच गरम तेलामध्ये आपल्याला घालून घ्यायचे. कुठेही आपण इथे वाटण वगैरे करत बसणार नाही आहोत. तरी देखील मूग शिजून मस्तपैकी दाटसर अशी याची ग्रेव्ही तयार होते. आता हा कांदा आपण झटपट भाजण्यासाठी यामध्ये आपण थोडंसं मीठ घालणार आहोत. त्याआधी यामध्ये मी थोडासा स्वच्छ धुतलेला कढीपत्ता घालून घेणार आहे. काही टिप्स आणि ट्रिक्स वापरल्या ना तर आपला स्वयंपाक अर्ध्या तासामध्ये देखील आपण बनवू शकतो. आता कांदा पटकन फ्राय होण्यासाठी यामध्ये मी चवीनुसार मीठ घातलेले आहे आणि मग नंतर आपण मीठ यामध्ये घालणार नाही आहोत. आता पुन्हा एकदा आपण याला परतून घेऊया. आता यामध्ये मी अर्धा चमचा आलं, लसूण, कोथिंबीर याची पेस्ट घालून घेतलेली आहे. कोणत्याही भाजीमध्ये आलं, लसूण, कोथिंबीरची जर पेस्ट घातली ना खूप छान अशी चवीला भाजी तयार होते. पुन्हा एकदा परतून घेतलेलं याला आणि आता यामध्ये मध्यम आकाराचा टोमॅटो घालून घेतलेला आहे. आमच्याकडे बऱ्याचशा भाज्या बिना वाटण्याच्या बनवल्या जातात. फक्त कांदा, टोमॅटो, आलं, लसूण, कोथिंबीरची पेस्ट यामध्येच भाज्या बनल्या जातात. म्हणून वाटणाचा जास्त वापर आम्ही करत नाहीत. त्यामुळे कांदा, टोमॅटोमध्ये जरी ही भाजी केली ना किंवा मुगाचं मेदगं केलं ना अतिशय चविष्ट बनून तयार होतं. आता यामध्ये आपण घरगुती मसाला घालून घेणार आहोत. तर माझ्याकडे घाटी मसाला आहे. जवळपास 1.5 चमचे घाटी मसाला घालून घेतलेला आहे. पुन्हा एकदा याला आपण मिक्स करून घेणार आहोत. मसाला खूप छान असा परतून तयार झालेला आहे. बरं यामध्ये धना जिरा पावडर, हळद वगैरे घालण्याची गरज नाही. आता हा मसाला परतून झाल्यानंतर लगेचच यामध्ये भाजून घेतलेले मूग घालून घेतलेले आहेत आणि याला व्यवस्थित पुन्हा एकदा परतून घ्यायचं आहे. आता हे भाजलेले मूग जे आहेत हे शिजवून घेतलेले नाहीत. डायरेक्टच आपण फोडणीमध्ये भाजलेले मूग घालून घेतलेले आहेत. आता याला शिजण्यासाठी आपल्याला भरपूर असं पाणी घालून घ्यायचे. तर जवळपास तांब्या भरून इतकं मी पाणी घालणार आहे. एक तांब्या घातलेला आहे आणि आणखीन थोडंसं पाणी घालून घेणार आहोत. कारण की इथे आपल्याला हे जे मूग आहेत शिजण्यासाठी जास्त वेळ घेणार आहेत. म्हणजे 4 ते 5 शिट्यांमध्ये हे मूग छान असे शिजून तयार होतात आणि हे जे पाणी आहे ते बऱ्यापैकी आटलं जातं. त्यामुळे इतकं पाणी पुरेसं आहे. म्हणजे 1 तांब्या आणि 1 ग्लास इतकं मी पाणी घालून घेतलेलं आहे. मीठ आधीच घालून घेतलं होतं. याला आता आपण झाकण लावून घेऊया आणि जवळपास 4 शिट्या करून घेणार आहोत. 4 शिट्यांमध्ये मूग मस्त मऊ असे शिजले जातात. जास्त काही वेळ लागत नाही आणि झटपट मूग इथे मुगाचं मेदगं बनून तयार होतं. आता इथे मी गॅसवर कुकर ठेवलेला आहे आणि 4 शिट्या झाल्यानंतर कुकर थंड केल्यानंतर आपण कुकर उघडून घेणार आहोत.
तर आता इथे कुकर बऱ्यापैकी थंड झालेला आहे. याचं आता झाकण काढून घेतलेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता जे मी पाणी घातलं होतं ते बऱ्यापैकी आटलेलं आहे. आता याची कन्सिस्टन्सी देखील आपण पाहू शकतो. आता यामध्ये थोडीशी मी कोथिंबीर घालून घेतलेली आहे. पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. हे जे मुगाचं मेदगं आहे भात भाकरी चपाती सोबत खाऊ शकता. शिवाय याला आपण डब्याला देखील देऊ शकतो. झटपटरित्या मुगाचं चविष्ट असं मेदगं बनून तयार झालेलं आहे. त्याची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता. जर तुम्हाला आणखीन थोडंसं सैलसर हवं असेल तर गरम पाणी थोडंसं घालून याला आपण व्यवस्थित सेट करू शकतो. आता याला आपण सर्व करून घेणार आहोत. साधी सोपी मुगाचं मेदगं ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून कळवा. रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. पुन्हा भेटूया नवीन एका इंटरेस्टिंग रेसिपी सहित. तोपर्यंत बाय.